कोल्हापूर ते लंडन, यादगार सफर, यार हम सफर. गड्यांनो, अवघं जग जाणतं जगावेगळ्या ध्येयाच्या वेड्यानं वेढवलेल्या वेड्यांचं गाव कोल्हापूर, त्याचं नाव. पंचगंगेचा निर्मळ किनारा, महालक्ष्मीच्या आशीर्वादानं मंत्रित झालेलं तीर्थक्षेत्र, डोंगरचा राजा ज्योतिबा आणि शिवप्रभूंच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेला किल्ले पन्हाळा, असा कोल्हापूरचा चौरंगी जिव्हाळा. अशा या मायाळू मातीत मित्रांना लागतो मैत्रीचा लळा. मित्रांनो, जीवाला जीव देणाऱ्या मैत्रीच्या कोल्हापुरी मैत्रीची आणि अदम्य साहसाची ही अमर कहाणी. हेमंतबाई शहा, बापू कोंडेकर, मदन भंडारी आणि सुधीर बोरा या 4 वेड्या मुसाफिरांच्या कोल्हापूर ते लंडन या रोड ट्रिपच्या या अविस्मरणीय आठवणी. मित्रांनो, तब्बल 19,000 किलोमीटरचा हा प्रवास या मित्रांच्या खंबीर मनामध्ये 6 महिने अगोदर सुरू झाला होता. कुटुंबियांचे नैतिक पाठबळ, शाहू नगरीतील जीवाभावाच्या मित्रांनी दिलेल्या सदिच्छांची शिदोरी सोबत घेऊन सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी स्वराज्य संकल्प दिनाचं औचित्य साधून शिवाजी विद्यापीठातील अश्वारूढ शिवप्रभूंच्या प्रतिमेला अभिवादन करून या 4 मावळ्यांनी सुरू केली कोल्हापूर ते लंडन ही स्वप्नवत आणि अशक्य वाटणारी ऐतिहासिक सफर. खडतर होती पण डगर, पण जिद्द होती हम सफर. मित्रांनो, ही चित्तथरारक सफर अनुभवूया मुसाफिरांच्या मुखातून. 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेला आमचा प्रवास 12 तासानंतर नागपूर मुक्कामी पोहोचला. दुसऱ्या दिवशी ताजातवानं होऊन आम्ही वाराणसीला आलो. काशी विश्वेश्वराचे आशीर्वाद घेऊन आणि गंगेची आरती करून आम्ही रामललाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्यानगरीत पोहोचलो. आमच्या वेड्या मुसाफिरीचे स्वप्न ऐकून राम मंदिराच्या सुरक्षा रक्षकांना आमच्याबद्दल खूप अभिमान वाटला. त्यांनी आमच्यासोबत आनंदाने फोटो काढले आणि आम्हाला अत्यंत आदरपूर्वक रामलल्लाच्या दर्शनाकरिता गाभाऱ्यात नेलं. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन आम्ही 20 एप्रिल रोजी आमचा 4था मुक्काम नेपाळच्या बॉर्डरवर असलेल्या उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी केला. गोरखपूरचे संसद सदस्य आणि राजबिंड्या रूपाचे सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशनजी यांनी दिलेला फ्लॅग ऑफच्या बहुमानी सदिच्छा सोबत घेऊन आम्ही नेपाळकडे प्रस्थान केलं. लुंबिनी या बुद्ध जन्मस्थानास अभिवादन करून आम्ही टायगर पॅलेस पोरखा इथं मुक्काम केला आणि 4थ्या दिवशी काठमांडू इथं पोहोचलो. पशुपतीनाथचे आशीर्वाद घेऊन पॅगोटा मंदिराचे वास्तुशिल्प डोळ्यात साठवून आम्ही काठमांडूच्या मेरिट हॉटेलमध्ये मुक्काम केला. मेरिट हॉटेलनं केलेले आदरातिथ्य, नेपाळच्या वातावरणात दुमदुमलेल्या भारत माता की जयच्या घोषणा आणि मेरिट हॉटेलच्या मॅनेजमेंटनं रोड टू लंडन अशा दिलेल्या पुष्पगंधित शुभेच्छांचा सुगंध आजही मनामध्ये दरवळतोय. नेपाळमध्ये एक बालिका देवीच्या रूपात आपल्याला दर्शन देते. या बालिकेचे हे देवत्वाचे रूप म्हणजे आपल्या महाराष्ट्राची कुलदैवता तुळजाभवानीचंच दुसरं रूप आहे असं मानलं जाते. लिव्हिंग गॉडेस असं या बालदेवत्वाला संबोधलं जातं. हे दर्शन घेताना क्षणभर असं वाटलं की आपल्या कोल्हापूरची आई महालक्ष्मीच या बालिकेच्या रूपामध्ये आम्हाला आमच्या पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद देत आहे. हिंदू संस्कृतीच्या अनेक पाऊलखुणा जपलेल्या नेपाळच्या सुंदर आठवणी मनात जपत आम्ही चीनच्या रसवाडी बॉर्डर इथं पोहोचलो. हिमालयन टेरेनचा 125 किलोमीटरचा तो अत्यंत खडतर प्रवास पूर्ण करण्यास आम्हाला तब्बल 12 तास लागले. तिबेट चायना बॉर्डर चीनच्या आधिपत्याखाली असून चीनमधील कायदे अत्यंत कडक आहेत. चीनमध्ये आम्हाला नव्यानं आंतरराष्ट्रीय लायसन्स घ्यावं लागलं आणि चीनमधील प्रवासाकरिता आमच्या कारचा नंबर प्लेट देखील बदलावा लागला. परंतु हे सगळे अडथळे मोठे जिद्दीने पार करून आम्ही जगातील सर्वात मोठे विशालकाय तिबेट पठाराचे सुंदर रूप डोळ्यात साठवून घेत होतो. टॉवर ऑफ वॉटर संबोधल्या जाणाऱ्या परिसरामध्ये तीर्थासारख्या चवीचे गोड पाणी 30% आहे. सतलज, ब्रह्मपुरा, इंडस अशा अनेक नद्यांचा उगम याच ठिकाणी होतो. निसर्गाचे सुंदर रूप म्हणजे सृष्टीचा चमत्कारच आहे. मित्रांनो, समुद्र सपाटीपासून अवघ्या 1500 फूट उंचीवरील कोल्हापूरमध्ये राहणारे आम्ही 4 मित्र
टिंगरी या 17,500 फूट उंचीवरील हिमालयन बेस कॅम्पमध्ये मुक्कामी गेलो. येथे ऑक्सिजनची लेवल फक्त 25% असते आणि तापमान -डिग्रीमध्ये असते. यावरून आपल्याला येथील हिवाळ्याचा थरार काय असतो याचा अंदाज येईल. रक्त गोठवणारा तो हिवाळा, पण आमच्यासोबत होता कोल्हापूरच्या मित्रांचा उबदार जिव्हाळा. तिबेटमध्ये सर्वसामान्यपणे जगता येईल असे जनजीवन अवघ्या 4-5 महिन्यांचेच असते. चायना सरकारनं येथील रस्ते आणि अन्य सुविधा अद्ययावत स्वरूपामध्ये केल्या आहेत हे जाणवलं. मित्रांनो, तिबेटमधील लासा या शहराला आम्ही भेट दिली आणि दलाई लामा यांचा पटोलो पॅलेस पाहिला. त्याचबरोबर 15,000 फूट उंचीवरील जगातील सर्वात उंच असा मॅनको हा खाऱ्या पाण्याचा तलाव देखील पाहिला. चीन आणि तिबेटमधील कायद्यास अनुसरून येथील प्रवासाकरिता आम्ही नेपाळमधील दूतावासामधून व्हिसा घेतला होता. मित्रांनो, 20व्या दिवशी 6 मे रोजी तिबेट चीन हा 750 किलोमीटरचा बर्फाळ प्रवास करून आम्ही चीनमध्ये पोहोचलो. या प्रवासामध्ये 300 किलोमीटर स्नोफॉल अनुभवला. -डिग्रीमधून झालेला आमचा हा प्रवास आमच्या जिद्दीला प्लस करत होता. चीनमधील डनहंग शहरातील सिल्क रूट इंटरनॅशनल हॉटेल इथं आम्ही मुक्काम केला. -डिग्रीमधून प्रवास करून आम्ही गोबी डेझर्ट या 35° मधील वातावरणामध्ये आम्ही पोहोचलो आणि वातावरणातील हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतुमानाचे खेळ अनुभवू लागलो. मित्रांनो, इथंपर्यंत आम्ही 6,500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. डनहंग शहरामधील बुद्धिस्टांनी 12व्या शतकामध्ये तयार केलेल्या मँगो केव्हची सुंदरता पाहणं हा आमच्यासाठी अत्यंत वेगळा अनुभव होता. चीनमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअप चालत नाही. तिथं VPN डाउनलोड करून घ्यावं लागतं. असे काही वेगळे अनुभव देखील संपर्क माध्यमांनी आम्हाला दिले. काशीकर हे चीन देशातील शेवटचं शहर आहे. चीनमधील लोक या शहराला शॉर्टफॉर्ममध्ये काशी म्हणताना ऐकलं आणि वाराणसी मुक्कामाची आठवण झाली. काशघर ही सिल्क रोडवरील मोठे व्यापारपेठ आहे. त्यानंतर आम्ही टर्पण या शहरामधील म्युझियमला भेट देऊन सिल्क रूटचा अभ्यास केला. 15 मे रोजी चायनामधून आम्ही तिर्किस्तान या देशी प्रस्थान केलं. किर्गिस्तान तुर्किस्तानमध्ये कस्टम क्लिनर्स करताना आम्हाला 23 तासांचा कालावधी लागला. इमिग्रेशन प्रोसेसकरिता 21 तास आम्ही उभे होतो. एवढ्या सगळ्या अडचणींमधून एक गोष्ट मनाला आनंद देत होती आणि ती म्हणजे प्रत्येक देशातील स्थानिक बांधव कोल्हापूर ते लंडन या आमच्या वेड्या स्वप्नांचं स्वागत करून आम्हाला शुभेच्छा देत होते आणि आमच्यासोबत अत्यंत उत्साहाने फोटो घेत होते. या भागातील फ्रोझन नोज या ठिकाणी आमची गाडी बर्फात अडकली, पण या समस्येवरही आम्ही मात केली आणि उझबेकिस्तानकडे प्रस्थान करण्यासाठी सज्ज झाली. उझबेकिस्तान मित्रांनो, प्रवासाच्या 31व्या दिवशी अर्थात 17 मे रोजी आम्ही किर्गिस्तान आणि उझबेकिस्तान या जोडणाऱ्या ओशो या बॉर्डर सिटीवर आलो. येथील अंडिजान या मुघल साम्राज्याच्या संस्थापक बाबर याच्या जन्मस्थळाला आम्ही भेट दिली आणि फर्गिना शहरात मुक्कामी पोहोचलो. 19 मे रोजी आम्ही ताशकंद मध्ये प्रवेश केला आणि जय जवान जय किसान या घोषणेचे शिल्पकार, मूर्तीने लहान पण कीर्तीने महान असलेल्या आपल्या भारताचे माजी पंतप्रधान कैलासवासी लालबहादूर शास्त्रीजींच्या आठवणीनं आमचं मन भावूक झालं. शास्त्रीजींच्या स्मृतीस्थळाला विनम्र अभिवादन करताना ऊर अभिमानानं भरून आला, कारण तेथील बागेला, रस्त्याला आणि चौकाला आपल्या शास्त्रीजींची नावं देण्यात आली आहेत. हॉटेल लोटी सिटी येथील ज्या प्रेसिडेन्शियल सूटमध्ये शास्त्रीजींचा गूढ मृत्यू झाला होता त्या सूटला देखील आम्ही भेट दिली आणि शास्त्रीजींची सात्विक राष्ट्रसेवा आठवून आमचे मन गहिवरले. ताशकंद येथील भारतीय दूतावासाने आम्हास अगत्यपूर्वक निमंत्रण दिले आणि तेथील राजदूत माननीय आरिफ सय्यदजी यांनी आमचे अतिशय सुंदर आदरातिथ्य केले आणि पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या. येथील सेंट्रल मशीन एरियामध्ये आम्हाला कुराणाची मूळ प्रत पाहावयास मिळाली. समरकंद जागतिक संस्कृतीचे मध्यवर्ती केंद्र आणि उझबेकीचाच एक भाग म्हणजे समरकंद होय. समरकंद ही बाबर, चंगेझ खान आणि तैमूरलंग यांची राजधानी होती. हिप्पी सेंटर ऑफ हिस्ट्रीमधून देखील समर्थ प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, 37व्या दिवशी अर्थात 22 मे रोजी हम 4 जिगरी दोस्तों को जिसने पुकारा
वह शहर था बुखरा. हे शहर सिल्क रूटचा आणि आमच्या प्रवासाचा मध्य होते. विशेष गोष्ट अशी की युनेस्कोच्या यादीतील हिस्टॉरिक सेंटर म्हणून समरकंदची नोंद आहे. वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या येथील मशिदी आणि मदरसे म्हणजे जागतिक वारसा स्थळे आहेत. समरकंद हे 6व्या शतकामधील सिव्हिलायझेशन सेंटर, सिटी ऑफ आर्किओलॉजी तसेच पिलर सेंटर ऑफ एशियन हिस्ट्री म्हणून जगविख्यात आहे. समरकंदमधून पुढील प्रवास करून आम्ही उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान या देशांच्या सीमावरील क्यू या शहरात पोहोचलो. या शहराला भेटी देत असताना जाणवलं की आपल्या भारत देशातील राजस्थान राज्यातील शेवटचा जैसलमेर किल्ला यामध्ये खूप साम्य. कझाकिस्तान 40व्या दिवशी म्हणजे 26 मे रोजी आम्ही कझाकिस्तान इथं पोहोचलो. मित्रांनो, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान हे तिन्ही देश रशियाच्या अधिपत्याखाली होते. 1992 साली रशियाचं विभाजन झालं आणि आज मितीस तिन्ही देश स्वातंत्र्याची गोडी अनुभवत आहेत. मित्रांनो, अनेक आश्चर्यांनी भरून पावले आहे. याची प्रचिती म्हणजे समुद्र सपाटीपासून 26 मीटर खाली असलेले बियानो हे शहर होय. येथील उरल या नदीचा एक किनारा आशिया आणि दुसरा किनारा युरोपला जोडलाय. उरलच्या किनाऱ्यावरून आम्हाला रशिया साथ घालू लागला होता. रशिया. मित्र हो, आमच्या प्रवासातील दिवस होता 43वा. तारीख होती 29 मे आणि आम्ही प्रवेश केला होता रशिया नावाच्या जगातील एका बलाढ्य राष्ट्रामध्ये. अस्थरखान. मित्रांनो, हे एखादं खान साहेबाचं नाव वाटलं ना तुम्हाला? पण अस्थरखान ही आहे रशियामधील ऑइल कॅपिटल सिटी. इथं येऊन आम्ही आमचा 10,000 किलोमीटरचा प्रवास टप्पा पूर्ण केला होता. या ठिकाणी आम्ही आमच्या कारचे सर्व्हिसिंग केले. कझाकिस्तान ते रशिया या प्रवासादरम्यान आम्हाला तेलाच्या अनेक विहिरी वाटेत दिसल्या होत्या. यानंतर आम्ही रशियातील नाल्चिक या शहरात भेट दिली. या शहरामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या आणि युद्ध नको, शांतता हवी, युद्ध नको, भाकरी हवी ही मानवता मनास साद घालत होती. अस्थरखानवरून निघून बुंडेनवॉक या शहराकडे जाताना वाटेत आम्ही पुल उट्टा या ठिकाणी रशियन सैनिकांच्या स्मृतीस्थळास भेट दिली. या ठिकाणापासून रशियाची राजधानी मॉस्को 1200 किलोमीटर अंतरावर आहे. याच ठिकाणावरून रशियन सैन्यानं जर्मन सैन्यांशी रसद तोडली म्हणून या ठिकाणाला एंड ऑफ बॉटल फ्रॉम लाईन असं संबोधलं जातं. मित्रांनो, रशिया भेटीदरम्यान मे महिना संपला आणि जून महिन्याच्या आरंभी आम्ही जॉर्जियाकडे प्रस्थान केलं. जॉर्जिया. प्रवासाच्या 48व्या दिवशी आम्ही अरायव्हल आणि डिपार्चर प्रोसेस पूर्ण करून टिब्लिसी या जॉर्जियाच्या राजधानीमध्ये पोहोचलो. वाळवंटी प्रदेशातील दीर्घ प्रवासानंतर आम्ही आमच्या मनावर जणू युरोप नावाच्या सुंदर स्वर्गातील गुलाबी थंडीची शाल पांघरून घेतली होती. सन 801 ते 1917 या कालावधीमध्ये जॉर्जिया हा रशियाच्या आधिपत्याखाली असलेला देश होता. येथील स्टॅच्यू ऑफ मदर पाहून जॉर्जिया हा आपल्या भारतासारखाच वाटला. मित्र हो, युरोप खंडातील प्रत्येक देश वास्तुशिल्पाच्या आणि जंटलनेसच्या संदर्भात महान वाटतो. उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि जॉर्जिया असे मिळून येथे मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी खूप संख्येने आहेत. आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशी एक गोष्ट म्हणजे आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र प्रथमेश भस्मे हे जॉर्जियामध्ये मेडिकल कॉलेज चालवतात हे पाहून आमचा ऊर अभिमानानं भरून आला. जॉर्जियामधील बाटुमी सिटी येथे आपण गोव्यात आहोत की काय असा फील आला. येथे काळ्या समुद्राचा किनारा आहे. सल्फर, फॉस्फरस आणि हायड्रोजनच्या अतिप्रमाणामुळे आणि ऑक्सिजनच्या कमी प्रमाणामुळे तेलासाठी वाहतूक करणाऱ्या जहाजांचा पत्रा काळा होतो, म्हणून याला काळा समुद्र म्हणतात. या समुद्रात मासे नाहीत. अशा अनेक नवलाईच्या आठवणीनं आम्ही तुर्कस्थानकडे प्रस्थान केले. तुर्कस्थान. बर का मावळ्यांनो, 51व्या शुभांगी दिनी आणि 6 जून या शिवराज्याभिषेक दिनी सुदनी आम्ही शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा करून ट्रॅक झोन तुर्कस्थान इथं पोहोचलो. 54व्या दिवशी कप्पाडोसिया येथील 7 मजली अंडरग्राऊंड सिटी आणि घोडे जाऊ शकतील अशा स्थापत्य रचना हे जगातील आगळे आश्चर्य डोळे भरून पाहून घेतलं.
या परिसरातील डोंगर कपारीच्या पाषाणांमध्ये तत्कालीन लोकांनी स्वरक्षणासाठी कोरलेल्या भव्य गुहा पाहिल्या आणि आम्ही भारावून गेलो. विशेष म्हणजे गुहेमध्ये साकारलेल्या आजवा या अद्ययावत सुविधांच्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. यावरून आम्हास येथील केस केवढ्या भव्य आणि दिव्य असतील याचा अंदाज येईल मित्रांनो. इस्तंबूल मंडळी, 11 जून रोजी आम्ही सिल्क रूटचा शेवट असलेल्या इस्तंबूल या इतिहासकालीन सुप्रसिद्ध शहरात पोहोचलो. इस्तंबूल या शहराचे ऐतिहासिक नाव कॉन्स्टन्टिनोपल असं देखील होते. येथील भारतीय दूतावासाने आम्हास आदरपूर्वक निमंत्रण दिले आणि मिस्टर मिजितो विनितो यांनी अत्यंत अगत्यपूर्वक चहापान आणि पाहुणचार केला. इस्तंबूल हे शहर युरोप आणि आशिया यांच्या बाजारपेठांचा मध्य आहे. जगप्रसिद्ध फ्रेंच सेनापती नेपोलियन असे म्हणाला होता की या जगाला एक जर देश मानेल तर इस्तंबूल या जगाची राजधानी होईल. ब्लॉक सी आणि केस्बियन समुद्राला जोडणारा दुवा असणारे सुंदर असे इस्तंबूल हे गेटवे ऑफ युरोप म्हणून देखील विख्यात आहे. आशिया आणि युरोप खंडाची संमिश्र संस्कृती आपणास इथं पाहावयास मिळते. येथील बॉस्फोरस समुद्र 2 खंडांना विभाजन करतो. बुल्गेरिया हा बाल्कन गटातील एक देश आहे. बुल्गेरिया देशातील लोकसंख्या आपल्या पुणे शहराच्या लोकसंख्ये एवढी आहे, म्हणजे 65 लाख इतकी आहे. या देशातील सोफिया शहरास भेट देताना फील ग्रेट ही अनुभूती आली. विशेष गोष्ट अशी की इथं 50 ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. राजेशाही आणि जुन्या परंपरा मानणारा असा हा देश आहे. सर्बिया दोस्तांनो, 14 जून रोजी जणू महाराष्ट्रातील मृग नक्षत्राच्या सरींनी अनुभूती घेत चिंब पावसात ड्रायव्हिंग करताना आम्ही सर्बिया देशी पोहोचलो. भारतातील 1857च्या लढ्यासारखाच लढा सर्बियातील लढवयांनी दिला होता. या गाह्याळ आठवणी ताज्या करणाऱ्या 125 सैनिकांच्या मुंडक्यांची माळ असलेला बेलाग्रेट शहरातील स्टोन पाहून आमचे मन हेलावले. बेलाग्रेट हे नोवा की आंतरराष्ट्रीय टेनिसपटूचे होम ग्राउंड आहे. या ग्राउंडवर आम्ही मित्रांनी सुद्धा टेनिस खेळण्याचा आनंद घेतला. येथे दुसऱ्या महायुद्धातील शस्त्रांचे म्युझियमला आम्ही भेट दिली आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. हंगेरी 61व्या दिवशी क्रोएशियामध्ये लंच घेऊन आम्ही हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं पोहोचलो. स्थापत्य कलेचा सुंदर नमुना असलेले संसद भवन आणि वास्तुशिल्पाचा अत्यंत सुंदर वस्तुपाठ असलेल्या अनेक वास्तू पाहून हंगेरीला लँडमार्क ऑफ आर्किटेक्ट का म्हणतात हे समजलं. रोमन संस्कृतीचा पूर्ण प्रभाव असलेले बुडापेस्ट ओल्डेस्ट अँड ग्रेटेस्ट सिटी इन युरोप म्हणून ओळखली जाते. येथे पेट्रोल 140 रुपये लिटर आणि डिझेल 160 रुपये लिटर अशा किमतीत मिळते. आपण भारतात पेट्रोल आणि डिझेल महाग आहे असे म्हणतो, पण आम्हाला इथं जाणवलं की बऱ्याच देशात पेट्रोल आणि डिझेल हे भारतापेक्षा महाग आहे. झेक रिपब्लिक मित्रांनो, 63व्या दिवशी 18 जून रोजी आम्ही रिपब्लिकची राजधानी प्राग येथे पोहोचलो. सिटी टूर अत्यंत छान सुंदर सिटी आहे, स्वच्छ आहे. 10व्या आणि 15व्या शतकातील सुंदर वास्तूंनी प्राग शहर सजले आहे. मित्र हो, जर्मनी आणि बेल्जियम हे 2 देश आणि फ्रान्स क्रीक खाडी आणि इंग्लिश खाडी पार झाली की लंडन हे आमचं ध्येय आमच्या दृष्टिक्षेपात येणार होतं. बेल्जियम मित्र हो, आमच्या प्रवासाच्या 60व्या दिवशी म्हणजेच 20 जून रोजी आम्ही जर्मनी मार्गे ॲटोमन हायवे या स्पीडला लिमिट नसलेल्या जगातील सर्वात गतिमान मार्गावरून 18,000 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं पोहोचलो. येथील भारतीय दूतावासात देखील आमचा अगत्यपूर्वक पाहुणचार झाला आणि आता आमच्या अगोदर आमचं मन आणि स्वप्न धावू लागलं आमचं ध्येय असलेल्या लंडन नगरीकडे. लंडन आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या नगरीतील आमच्या दोस्तांनो, मावळ्यांनो, गाड्यांनो आणि मित्रांनो, आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छांचे फलित म्हणून आम्ही आमच्या प्रवासाच्या 68व्या दिवशी 22 जून रोजी आम्ही सर्वांचे लाडके 4 वेडे मित्र टॉप ऑफ द वर्ल्ड इथं पोचलो होतो. दोस्तांनो, खरंच त्या क्षणांचे वर्णन करायला आमच्याजवळ शब्दच नाहीत.
कारण तिथे शब्द मुके होतात, तिथे सुखाचे आनंदाचे अश्रू वाहू लागतात. हा अनुभव आम्ही चौघेजण घेत होतो आणि आम्ही निशब्द होतो आणि अश्रू बोलत होते. मित्रांनो, आम्ही भूमीमध्ये आपल्या भारताचा तिरंगा फडकवताना तुमच्या या मराठमोळ्या मर्दगड्यांचा, कोल्हापूरच्या रांगड्या मावळ्यांचा ऊर सह्याद्रीच्या छातीत झाला होता. अरे दोस्तांनो, कसं सांगू तुम्हाला. अरे, वेस्ट मिस्ट्री बिग बेन समोर गाडीतून आपल्या भारत देशाचा तिरंगा फडकवताना जीवन सार्थ होणं आणि आनंद अश्रूंनी चिंब होणं, हे कशाला म्हणतात हे अनुभवलं रे गड्यांनो, हे अनुभवलंय. लंडनमध्ये राहणारे आपल्या भारतीय बांधवांनी तर तुमच्या या दोस्तांना, महाराष्ट्राला, आपल्या कोल्हापूरलाच डोक्यावर घेतलंच म्हणा ना. त्या बांधवांनी आमच्यासोबत अतिशय आनंदाने फोटो काढले. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम या घोषणांनी अखंड लंडन जणू भारतमय झालं होतं. त्या क्षणांच्या आनंदाला देशाच्या सीमा नव्हत्या. एका स्वप्नाच्या पूर्णतेची परिसीमा होती. 69, 70 आणि 71वा दिवस. लंडन भ्रमंती, म्युझियम्सना भेटी, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली शिवछत्रपतींची भवानी तलवार आणि प्रतापगडच्या पायथ्याशी इतिहास रचलेली वाघनखे पाहून आमची तीव्र इच्छा होती. पण एवढे एकच स्वप्न अपूर्ण राहिलं की वाघनखे इथे नाहीत असे आम्हास सांगण्यात आले आणि सेंट जेम्स पॅलेस म्युझियम कोरोना काळापासून बंद असून शिवप्रभूंची भवानी तलवार बंकिमहंग पॅलेसमध्ये असण्याचे सांगण्यात आले. असू दे मित्रांनो, कुछ सपने अधुरे, एक दिन जरूर होंगे पुरे या विश्वासाची उमेद घेऊन 71 दिवसांचा हा ध्येय वेळा प्रवास आम्ही पूर्ण केला होता. 20 देशांना भेट देत असताना जाणवलं की प्रत्येक देशाची विषय, संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. आपला भारत देखील विशालकाय आणि संस्कृतीचा उदाट्ट असलेला महान देश आहे. पण मित्रांनो, प्रांजळपणे सांगायचं म्हटलं तर अन्य देशांच्या तुला नाही. मध्ये आपण नियमांमध्ये मागे पडतो, हीच मनास वेदना देऊन गेली. अहो, 7000 वर्षाच्या इतिहासाचे वारसदार आहोत आपण भारतीय. पण आपल्याला आपल्या इतिहासाचा अभिमानान गांभीर्य नाही, हीच खंत वाटली. प्रत्येक देशाचे अंडरस्टँडिंग क्लिअर असलेले जाणवले. लंडनमधील सर्वसामान्यांसाठीच इझी जगणं जाणवलं. मग आपण हे मनावर घेतलं गुण ग्राहकतेनं विदेशातील सद्गुण आपण स्वीकारलं तर मित्रांनो, आपला हिंदुस्तान खऱ्या अर्थानं सारे जहां से अच्छा साकारेल. चला मित्रांनो, जे जे आपल्यासाठी ठावे तिथं इतरांसाठी जावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही समर्थ उक्ती साकार करूया. इतरांचे चांगले घेऊन या, इतरांना चांगले देऊया आणि मिले सूर मेरा तुम्हारा तो सूरपणे हमारा, ही एकता साकारूया. पाणी वाचूया, निसर्ग वाचूया, वसुंधरा वाचूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. या सुंदर सृष्टीला सुंदर दृष्टीने पाहूया आणि सृष्टीवर सुंदरतेची वृष्टी करूया. ही आमची देशयात्रा कोल्हापूर, पंचक्रोशी, महाराष्ट्रातील युवा पिढीने अशीच पुढे ठेवूया. आषाढीच्या वारीप्रमाणे पर्यावरणप्रेमी वारकऱ्यांची मांदियाळी विश्वभ्रमणास बाहेर पडावी, हीच आमची अभिलाषा. आणि जाता जाता लंडन देखा, रशिया देखा, देखा तुर्कस्तान, लेकिन दोस्तों सारे जग में कहीं नहीं है हमारा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. जय हिंद, शुभम भवतु.